श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल बहुतेक वेळा की स्वामींना ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची असेल, स्वामी त्यांच्याकडूनच त्यांच्या आयुष्यात स्वतःच येतात. हो, हे खरं आहे. स्वामींच्या मर्जीशिवाय असं आपण जगामध्ये पान हलत नाही. आपले स्वामी म्हणजेच श्री विष्णू, श्री शंकर, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं अंश म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ. तर विष्णुदेव हे जगाचे पालनहार आहेत. ते जगाचा सगळा कारोबार सांभाळतात. आपले शंकर भगवान आहेत, ते सुद्धा जगाचं संतुलन सांभाळतात. आणि ब्रह्माजींनी आपली पृथ्वी बनवली आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि या तिघांचा मिळून एक रूप म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ. कोणी श्री विष्णूंची सेवा करत असेल, कोणी श्री शंकर भगवानची सेवा करत असेल, परंतु स्वामी हे तीनही देवांचं एकत्र रूप आहे. तर म्हणूनच आपल्या स्वामी जे आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय, त्यांच्या मर्जीशिवाय ह्या जगामध्ये, या पृथ्वीवरती पानसुद्धा हलत नसतं. जे चांगलं होतं ते सुद्धा त्यांच्या इच्छेने होतं. ते थोडंफार वाईट होतं ते सुद्धा त्यांच्या इच्छेने होतं, त्यांच्या संमतीने होतं. त्यांना करायचं असतं म्हणून होतं. पण ते आपल्या दृष्टीने जे वाईट असतं ते पुढे चालून कुठे ना कुठे आपल्यासाठी चांगलं असतं. इतकी अजून आपल्या बुद्धीची क्षमता नसते की आपण इतक्या लांबचं आपल्याला माहिती पडेल. आपण नेहमी आत्ताची सिच्युएशन बघत असतो. हो, आत्ता मला काय पाहिजे, मला हे मिळालं तर चांगलं आणि नाही मिळालं तर वाईट. अरे देवच नाही आहे जगात, देवाला चांगल्या लोकांची कदर नाही, असं तसं आपलं असतं. पण हे करता करविता ब्रह्मांड नायक स्वतः त्याच्या इच्छेशिवाय जगात पान हालत नाही. त्याने जर थोडंसं आपल्यासोबत जर का केला असेल तर ते जरी आत्ता आपल्याला दुःख देतं आहे, पण काही दिवसांनी त्याचं रिझन आपल्याला माहिती पडेल आपोआपच. मग तेव्हा आपणच बोलू की हां, चांगलं झालं होतं त्यावेळी, असं झालं होतं, ते थोडा वेळ मला त्रास झाला, पण अच्छा हे कारण होतं त्याच्या मागे. असे आपले ब्रह्मांड नायक, असे आपले स्वामी, यांच्या इच्छेशिवाय जगात पानही हलत नाही. अशीच त्यांच्याच इच्छेने स्वामी भक्त बनतो. ते त्यांचा भक्त निवडतात, स्वामी निवडतात त्यांचा भक्त. ज्याच्याकडून त्यांना स्वामींना त्यांची सेवा करून घ्यायची असेल ना मित्रांनो, त्याच्या आयुष्यात स्वामी स्वतः जातात. अशी परिस्थिती निर्माण करता की स्वामी सेवा त्याच्याकडनं झालीच पाहिजे, होतेच. कळत न कळत करून घेतात स्वामी. असं मानलं जातं की स्वामींची इच्छा असते ना, त्यालाच स्वामींची सेवा मिळते, तोच स्वामी सेवेत लागतो. असंच काहीतरी मला असं वाटतं कधी कधी माझ्यासोबत पण असंच काहीतरी झालं असेल की स्वामींना सेवा करून घ्यायची असेल माझ्याकडून, म्हणून स्वामी माझ्या जीवनात आले. नाहीतर बघा, माझं दूरपर्यंत स्वामींच्या सेवेशी काहीही संबंध नव्हता. आम्ही फक्त आमच्या घरच्या देवांची पूजा करायचो. पण मी तर माझ्या इतर व्हिडिओमध्ये मी सांगितलं की स्वामी काय परिस्थितीमध्ये स्वामी माझ्या आयुष्यात आले. मला कोणीही स्वामींची सेवा करण्याचा सल्ला नव्हता दिला. एक दिवशी अचानकच माझ्याकडे, मी खूप त्रासलेली होते आणि एक दिवशी अचानकच माझ्याकडे रील आली. मी मोबाईलच्याद्वारेच स्वामी माझ्या जीवनात आले. अचानकच रील आली माझ्याकडे. थकलेले होते, हारलेले होते, प्रॉब्लेममध्ये होते खूप. अक्षरशः जीव किती त्रासात होता मी सांगू नाही शकत. सगळे उपाय करून बघितलेले होते. मग असं वाटलं एक उपाय हा पण करूया. मग ऐकलेलं तर होतं थोडंफार आजूबाजूच्या आपल्या जे संपर्कात असलेल्या लोकांचं, स्वामी सेवा, स्वामी भक्ती, श्री स्वामी समर्थ, थोडंसं. तर
मग करून बघितलं स्वतःच्या स्वार्थासाठी. माझा पण स्वार्थ होता, मी पण अडचणीत होते, मी पण एक उपाय म्हणून करून बघितला होता. म्हणजे आत्ता जसं माझे विचार आहेत स्वामींबद्दल, तेव्हा माझे विचार तसे नव्हते. माझं हे होतं की मला अडचणीतून निघायचे आणि स्वामी इच्छा पूर्ण करतात, स्वामी ऐकतात. म्हणजे माझ्या रिसर्चमध्ये जितकं आलं होतं, मी जितके यूट्यूब तेव्हा केंद्रात तर मी जोडलेली नव्हते ना, मग जितके मी यूट्यूब चॅनल वगैरे आणखीन म्हणजे जे कोणी आहेत स्वामी भक्त त्यांच्याशी डिस्कस स्वामी ऐकतात, स्वामी म्हणजे स्वामींची सेवा केल्याने आपली इच्छा पूर्ण होते, आपल्या अडचणी सुटतात, असं सगळं माझं पण स्वार्थच होता. मग पण जेव्हा मी सुरुवात केली, माझ्या सुरुवात अतिशय मनापासून होती आणि होता स्वार्थ माझा, पण सुरुवात माझी मनापासून होती. अक्षरशः तळतळत्या हृदयाने मी सुरुवात केली होती स्वामींची. आणि कसं असतं ना, मी म्हटलं ना, माझा स्वार्थ होता की मी अडचणीत होते खूप, आणि माझं पण असं होतं की मी पण करते आणि मला पण पटापट माझ्या पण अडचणी सुटतील, माझी पण मदत होईल. तर त्यावेळी आपलं असं असतं ना, आपण अडचणीत असल्यावरती की इकडे केलं की इकडे मला उत्तर पाहिजे, असंच होतं माझं पण. मला स्वतःला पण कधी स्वतःवरती येतं हसायला, पण सगळ्यांचं असंच असतं. जेव्हा अडचणीत असतो तेव्हा देवपूजा करतो आणि आपण तेव्हा देवाला आपल्या अपेक्षा पण असं, आता मी चालू केलं, आता मला इकडे माझे कामं झाले पाहिजे, असं नाही होत. पण ते असं नाही, ते सगळं पोचतं आपलं तिथपर्यंत, पण त्यांना सगळं माहिती असतं की कोणत्या वेळी, केव्हा, कधी आपल्याला काय द्यायचं आहे. आपल्याला असं वाटत असतं की आपण एकटं पडलो आहे, मी एवढी पूजा करतोय, मी एवढी आराधना करतोय, माझे उपवास चालू आहे, काय फळ नाही भेटत आहे, असं आपल्याला पण आपल्यासाठी काम चालू असतं मित्रांनो. पण आपल्याला तितके पेशन्स नसतं ना, कारण आपण अडचणीमध्येच केलेलं असतं. खूप शेवटची स्टेप असते ती, तेव्हा आपण देवाजवळ जातो आणि देवाला बोलतो की माझं काम कर, हे ते असं तसं. पण त्यांना जेव्हा द्यायचं असतं ना, ते तेव्हा देतात. तोपर्यंत आपले छोटे स्टेप बाय स्टेप ते आपल्याला पुढे घेऊन चालत असतात. त्या अडचणी आपल्याला येत असतात, ते सुद्धा आपल्या सोल्युशनमधलाच एक पार्ट असतो. हळूहळू ते आपल्याला पुढे घेऊन जात असतात, आपल्याला त्यावेळी ते समजत नाही. मग माझ्यासोबत पण असंच झालं होतं. मी पण सुरुवात केली स्वामींच्या सेवेला, काय संकल्पयुक्त गुरुवार घेतले आणि 2-3 गुरुवार, म्हणजे जेव्हा मी स्टार्ट केलं आहे गुरुवार, एकदमच मला लगेच माझं सगळं चांगलं झालं असं नाही झालं. माझ्या अडचणी वाढल्या दिवसेंदिवस, आणि बघा असं लोक पण बोलतात आणि आपलं पण मन आपल्याला खात असतं की अरे, मी तर ही सेवा चालू केल्यापासून माझं जास्त अडचणी येत आहे. म्हणजे खूप लोक बोलतात, आपलं मनोबल तोडतात बरं का, की जास्त देवदेव करणाऱ्यांनाच देव जास्त त्रास देतो वगैरे, हे ते असे अनेक वेळा विचार पण आले मनामध्ये की अरे, मी जेव्हापासून स्वामी सेवा चालू केली तेव्हापासून मला जास्त त्रास होते. पण ते मी माझ्या एका व्हिडिओ सांगितलं ना, ते त्यांचं काम करण्याची पद्धत असते. पण त्यावेळी आपल्या मनाला नाही ना ते समजत. आपलं असं असतं की मी इकडे पूजा केली तर मग इकडं माझं काम झाले पाहिजे. आणि असंच एक दिवस आला माझ्या आयुष्यामध्ये, खूप भयंकर असा दिवस आला. काय असं होतं ना, मला त्या दिवशी माझ्यासोबत खूप विचित्र असं घटना घडली. त्या दिवशी मी खूप त्रासात होते, भरपूर त्रासात होतं. आणि एखादी गोष्ट आहे ती एक अशी घटना घडली त्या दिवशी. मला असं वाटत होतं आता मी स्वामींची सेवा करते तर स्वामी नक्की मला मदत करतील, माझं नाही होऊन देणार हे नुकसान किंवा असं. पण त्यावेळी आहे ना, त्या दिवशी माझी मला मदत नाही मिळाली त्या दिवशी स्वामींकडनं. आणि जे माझं एक खूप मोठं नुकसान झालं, खूप म्हणजे त्या दिवशी ते झालं ना, मी खूप रडली. खूप अतिशय वाईट दिवस होता तो माझ्यासाठी. आणि मग माझंच मन मला खाऊ लागलं की काय फायदा आहे, आपण स्वामींची सेवा करतोय, आपण तर उपवास करतोय, लोक तर असे बोलतात की स्वामींची सेवा केल्याने स्वामी ऐकतात वगैरे, हे ते. मग खरं सांगते, मी रागामध्ये म्हणजे माझी जी स्वामींची घरामधली जी मूर्ती होती ना, ती उचलली आणि ना मी ज्याच्यामध्ये मी देवांचं निर्माल्य ठेवते त्याच्यामध्ये मी ती मूर्ती म्हटलं काय फायदा नाही, एवढं सगळं करून काय नाही ऐकत स्वामी, काय स्वामी वगैरे असं काय नाही आहे, स्वामी असते तर स्वामींनी आज माझी मदत केली असती वगैरे असं. असं मी स्वतः माझी जी स्वामींची मूर्ती होती
जी इतके संकट पार करून माझ्यापर्यंत आलेली होती, ती मूर्ती मी स्वतः उचलली आणि माझ्या निर्माल्याच्या थैली सोडून दिली, ठेवून दिली आणि म्हटलं नाही आता नाही करणार मी. पण मित्रांनो एक सांगते, माझ्याजवळ माझ्या मोबाईलच्या कवरमध्ये ना माझ्या स्वामींचा एक छोटासा फोटो आहे. तो फोटो माझ्याकडनं काढला नाही गेला, माहिती नाही काय. मी देवघरातली मूर्ती उचलली आणि मी मूर्ती तिथे ठेवून दिली माझ्या थैलीमध्ये की नाही मला नाही करायची आता पूजा, मी बघितलं काय नाही होत वगैरे. पण माझ्या मोबाईलच्या कवरमध्ये एक फोटो आहे स्वामींचा, तो फोटो नाही काढला गेला. माझं 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 मनच नाही झालं ते काढण्याचं, माहिती नाही. अक्षरशः 2-3 दिवस मी स्वामींची मूर्ती जी बाहेर ठेवलेली ती घरात नाही आणली. म्हटलं नाही काय नाही होणार आणि मी नाही करणार आता पुढचे गुरुवार वगैरे, असंच सगळं होतं, चालू होतं माझं. पण आहे ना 4 ते 5 दिवसांनीच आहे ना मित्रांनो एक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आली, ती माझ्या झालेल्या नुकसानाशी रिलेटेड होती. म्हणजे त्यात हे होतं मित्रांनो की ते जे माझं नुकसान झालं ते खूप छोटंसं होतं आणि जर का त्या दिवशी जर मी ती गोष्ट केली असती, ती जर मला मिळाली असती तर माझं याच्यापेक्षा खूप मोठं नुकसान होणार होतं मित्रांनो. ते तुम्हाला मी सांगू नाही शकत कॅमेऱ्यावरती की ॲक्झॅक्ट काय होतं, पण माझ्या मनाच्या अंतःकरणापासून सांगते मित्रांनो, ही घटना माझ्यासोबत घडलेली आहे. 4-5 दिवसांनीच माझ्यासमोर एक गोष्ट आली की असं रिझन होतं, त्याच्यामुळे त्या दिवशी जे झालं ते चांगलंच झालं. नंतर मी स्वतःच बोलली अरे चांगलं झालं, जाऊन दे, जे झालं ते. थोडंसं त्रास झाला मला, होतोय आज पण होतोय त्रास, पण ठीक आहे जाऊन दे, चांगलं जे होतं चांगलंच होतं. आपला शेवटचा डायलॉग हाच असतो, जे होतं चांगलंच होतं. आणि त्या दिवशी ते सेम माझ्या संग झालं आणि मी स्वतःच बोलली. मला त्या दिवशी ते रिझन माझ्यासमोर आलं, म्हटलं अरे चला चांगलं झालं, थोडासा त्रास झाला मला. त्या दिवशी मला माहिती पडलं की मग माझ्या स्वतःच्या मला स्वतःलाच लाज वाटलं की अरे एवढीशी गोष्ट झाली आणि मी लगेच स्वामींची मूर्ती उचलून बाहेर ठेवली. पण मित्रांनो एक लाईन आहे आपल्या तारक मंत्रामध्ये, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. पण तरी एक वेळ आपले विचार सतत बदलत असतात, पण स्वामी ज्यांना हाती घेतात ना मित्रांनो त्यांना ते कधीही अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. आणि माझ्यासोबत त्या दिवशी स्वामींनी तेच केलं. मला त्या दिवशी असं वाटलं की काहीच नाही, माझी पूजा वगैरे काय नाही, स्वामी मी इतकं करते, इतकं आम्ही पूर्ण परिवार मिळून स्वामींची सेवा करतो, पण स्वामींना काय आमच्यावरती दया नाही येते. त्या दिवशी मी चुकीची ठरली मित्रांनो. आणि ऑलवेज स्वामी आपले राईटच असतात. तर स्वामींनी दाखवून दिलं की इथं तुझं मोठं नुकसान होणार होतं, म्हणून हे छोटं नुकसान मी तुझं केलं आहे. आणि मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी मित्रांनो गुरुवार होता, मी स्वामींची माफी मागितली. स्वामींना मुद्रा करण्याची एक पद्धत आहे, मी त्याच्यावरती तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवेल, त्याच्यामध्ये स्वामींना मुद्रा कसा करायचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला दाखवेल. मी जमिनीवर नाक रगडलं, स्वामींची माफी मागितली. त्या दिवशी मला कळालं की आपली बुद्धी तितकी नाही आहे जितकी स्वामी आपल्यासाठी विचार करतात. स्वामींनी आपल्याला हाती घेतले, आपण स्वामी सेवा नाही निवडली, स्वामींनी आपल्याला निवडले की तू माझ्या सेवेत राहा, बाकीचं मी सांभाळतो. तर हा होता मित्रांनो माझा अनुभव की देव आपल्यासाठी जे करतो ते चांगलंच करतो. आपल्या त्या छोट्याशा बुद्धीला ते नाही त्यावेळी समजत, पण नंतर आपल्याला देव स्वामी दाखवून पण देतात की मी काय केलं आणि का केलं, त्यावेळी तुझ्यासोबत असं का घडलं, हे सुद्धा स्वामी दाखवून देतात आपल्याला. हाच चमत्कार आहे आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये. चला आजच्या व्हिडिओ तितकंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.